आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे. सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे. म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे, पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही. आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्याने कधी कर्जच घ्यायचं नाही. कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं, कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे. उद्योजकालाच लागतं, प्रत्येकालाच लागतं. किती श्रीमंत असले, टाटा असले, बिर्ला असले, अंबानी असले, तरी कर्ज घ्यावं लागतं. कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही. म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे. आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी, संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून, म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय, त्याला क्रेडिट वरती करतोय, पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल, अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय. आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला, महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 1,36,00,000 खातेदार आहे. 1,36,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी हे 49% आहेत. 1 ते 2 हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 29.5% आहे. आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये 78.5% आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या 1,36,00,000 खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती? ते जवळजवळ 90 लाख आहेत. याचा अर्थ 46 लाख खातेदार असे आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही, किंवा जे शेती करत नाही, किंवा ज्यांना कर्ज घेता आलं नाही, किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे, शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे, अशा प्रकारचे जवळजवळ 46 लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत. 90 लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहे. आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे 50 लाख, 52 लाख, 56 लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात. आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या 90 लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या 90 लाखापैकी 44 लाख शेतकरी असे आहेत की जे थकीत आहेत. 44 लाख शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. कधी गेले? हे 2009 साली गेले, 2010 साली गेले, 2011 साली गेले, 2012 साली गेले. मोठा आकडा 2012 सालचा आहे, 2013 सालचा आहे, 2014 सालचा आहे, 2015 सालचा देखील आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ. आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे, शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे, मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे, निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे 44 लाख शेतकरी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले. आता हे 44 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची. त्या सरसकटचा अर्थ काय आहे? या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता काय. आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही काय करत नाही. आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही, ज्यांना पद्धती माहिती नाही, ज्यांना फायनान्सेस समजत नाही, असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात. त्याचं कारण असं आहे, आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात. तुम्ही पाहिलं नाही त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाहीये.
काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये, आता सुकणी समिती आहे, काही चांगले लोक आहेत, काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आहे. आपण जे कर्ज वाटप केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळे कर्ज सरसकट म्हणजे सगळ्या कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल. 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज. आणि जो डिस्ट्रेस मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरीवर श्रीमंत आहे असं नाहीये, पण तो 11ला भरतोय, 12ला भरतोय, 13ला भरतोय, 14ला भरतोय, 15ला भरतोय, 16ला भरतोय आणि ते इतरांना मिळते म्हणून व्यक्त करून टाकतात. शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे. आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाय तर राज्य चालणार आहे, राज्य चालू शकणार आहे काय? राज्य डिफॉल्ट मध्ये. आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे? तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ही अट न ठेवता ते डिस्कस मध्ये तर याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. त्याचं कारण काय? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं लिमिटेशन. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं, स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्या 10% आहे, तर या 10%मध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे. मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 3 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होता. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलं जाते, प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही. बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही, आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे जे 1.5 ते 2 लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये. 1.5 ते 2 लाखामध्ये म्हणजे कोणाचं 1,60,000 रुपये, कोणाचं 1,70,000 रुपये, कोणाचं 1,75,000 रुपये, म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 3 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत, आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यात